नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आता राज्यात जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता वातावरण तापून लागलेले आहे। आगामी काळामध्ये आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील कोण आमदार आहे, काय आहे जनतेच्या भावना, आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत। आज आपण फलटण तालुक्यातील उपळवे या गावामध्ये आपण आलो आहोत। इथल्या लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं जनतेच्या मनात काय सुरू आहे ते। आता सध्या जनतेचा काय मूड आहे, तुमचा काय मूड आहे? भारतीय जनता पार्टीचा तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे आणि खासदार साहेबांना एवढं जे काम केलंय त्या खासदार साहेबांना तसं माड्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही, परंतु त्यांना आमदार मिळून त्यांना भरपूर यश मिळेल। आणि काय नेमकी माजी खासदार काय त्यांनी काम केले आहेत? त्यांना आतापर्यंत रस्ते, नगरपालिकेमध्ये रोड आहेत, अंतर्गत रस्ते आहेत, फलटण तालुक्यामध्ये MIDC आणलेले आहे, यानंतर सुशोभीकरणचं आहे, जलजीवनची कामं। कोण उमेदवार आहेत नेमकं खासदारांना सध्या? सचिन कांबळे पाटील हे भरघोस मताने निवडून येतील आणि शांत आणि त्यांचा संयम चांगला आहे। आणि विद्यमान आमदार इकडं कामं केली नाही? विद्यमान आमदारांचं उपळवे गावामध्ये तर कोणतंहीच काम झाले नाही आणि एक जे काम झालं होतं ते सगळं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। फक्त रस्त्याचा एकच रस्ता त्यांना 5 वर्षामध्ये दिलेला आहे। त्यांना 2 वेळा उपळव्यांना आमदार केलं होतं, परंतु 2 टर्ममध्ये एकच रस्ता झालेला आहे। तुतारीचं कसं काय इकडं? तुतारीचा हा विषय उपळव्यात नाही काय। यंदा काय वार कुणाचं आहे? काय इलेक्शनचं वार असं वातावरण आहे की आता जज म्हणजे जो काम करणार त्याचं वातावरण। काय नेमकं तुतारी कोणी घ्याव्याच वाटतंय? कोणी घेऊया तर माणूसच घेणार, पण आता कोणी घेईल ते सांगता येणार नाही। होय, महाराजांनी तुतारी घ्याव्याच वाटतंय तुम्हाला? आता त्यांच्या मनाला कोणी सांगणार आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं? आपल्या मनाला काय असेल ते आपण म्हणायचं, पण माणसाच्या मनाचं कोणी सांगायचं? त्यांना काय लागेल ते घेणार, ज्यांना पोटाचं खायचं, ज्यांना पोटभर खायचं, म्हणजे ज्यांची भूक कमी ठेवायची भूक आणि ज्याला पोटभर खायचं खाणारच आहे ते। आता 50 दिवसा येऊन राहिली निवडणूक आमदारकीची, काय परिस्थिती आहे? परिस्थिती असा विषय आहे की आमदारकीचा विषय असा आहे की आता इथं ऋषिकेश आहे, त्यामुळे कोणाचं काय सांगता येत नाही। होय, माणूस महत्व लागणार आहे, माणूस व्यक्तिमत्व होणार आहे जी म्हणजे आता उमेदवार जी दिली उमेदवार बघून मतदान होईल म्हणताय का? उमेदवार बघून मतदान आणि ते व्यक्तिमत्व आणि कामाचा टिक्का कुणावर काम कोण करतो त्याच्यावर। सध्याच्या आमदारांचं कसं काय काम? दीपक चव्हाणांचं आता दीपक चव्हाणाचा आमदाराचा विषय असा आहे की हाय त्यांचा 15 वर्ष काढल्यात म्हणजे काम बी त्यांचं आहे, पण दुसरी गोष्ट असं आहे की ती म्हणतात ना काहीतरी आता त्यांना तिकीट आहे का दुसऱ्या कोणाला ते काय सांगता तिकीट महत्वाचं आहे। कारण मोबाईलवर बघतो आम्ही, मोबाईलवर बघितल्यानंतर असं वाटतं की यायला सगळं कोण म्हणतं इकडे गेलं, कोण म्हणतं तिकडे गेलं, कोण म्हणतं इकडे गेलं, कोण तिकडे। आता ही इकडे तिकडे जाण्यामुळे ती माणसाच्या सामान्य जनतेच्या डोक्यातच ती बसायला लागले असं कोणीकडे जावं। काय होईल नेमकं? काय आता जे व्यक्तिमत्व होणार, व्यक्तिमत्व बघून होईल, काम बघून व्यक्तिमत्व होणार, माणूस आणि काम त्याच्याविषयी होणार। महत्वाचे गावगांना तुम्ही काय काम काय नेमकी सध्या वार कुणाच आहे? वार तसं तर भाजपचं काम आतापर्यंत चांगलं आहे आणि पण आता उमेदवार त्या अनुभव राहणार आहे। काय भाजपचं कशामुळे काम चांगलं आहे? भाजपचं आता म्हणजे भाजपनं म्हणजे एक नरेंद्र मोदीचं चांगलं काम आहे आणि नरेंद्र मोदींनी एक आपल्या देशाला एक चांगल्या नंबरवरती आणलेला आहे। म्हणून एक तर तो फिटफार पंतप्रधान आहे असं मला तर वाटतं। फलटण कोरेगाव मध्ये काय हवं आहे नेमकी? आता आमदार कोणी व्हावं असं तुम्हाला वाटतं? आमदार आता तो ह्याच्यावरती अवलंबून, उमेदवारावरती अवलंबून आहे। आता जवळ आले 15 दिवस आले निवडणूक, सध्याचा आमदार दीपक चव्हाण इकडे तुमच्या गावाकडे आलं का? अद्याप नाही। कामं केली का त्यांनी? काय अजिबात कामं केली? श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्यांच्या माध्यमातून काय कामं झाली का नाही? हा एक मंडप झाला तेवढा आमच्या। होय, बर, आगवणी वरायला तर किलर वारायला बाकी काय सांगत होय। कुठल्या पक्षात नागवण्यांचं काय? निगंबर आगवणी वरायले तर ते किलर वारा 1 नंबर। कशात ना पण आमदार केला कुठल्या पक्षात ना काय? पक्षाचं त्यांना चिन्ह कुठलं पक्ष तिकीट होय, आम्ही काय सांगू? सध्याचा आमदार दीपक चव्हाण इकडे तुमच्याकडे आलं का?
दीपक चव्हाणाचे काम मंडप झाले, हा नोंद झालं आमच्याकडे हा अनेक गावामध्ये 5 वर्ष. आणि माझे खासदारांनी इकडं माझी खासदाराचं काय काम चालू आहे, रोड झालाय, हा गाठ फोडलाय, हा चाललेच काम त्यांच्या माध्यमातून खासदारातले, हा रोड झाले ते काय सांगू गावातलं हा एवढंच. तुतारीचं काय इकडं सर अजून आलीच नाही तर काय सांगू तू सर, कोण तुतारी गेलं वाटतंय? शरद पवारांनी आता सगळीकडे चालवलंय उभा करायचं, इथं कोण तुतारी गेलं वाटतं या? आगवण्याने घ्यावी. होय. हो आणि इकडं रामराजेंनी घेतली तर नाही तर नाही होय रामराजच माणूस आगवणे असणार. होय. मग असं कसं होईल तेव्हा? आम्हाला ऐकायला मिळते ते बोलते. होय. हो. आता महाराजांनी आतापर्यंत तर त्यांनी 3 वेळा दीपक चव्हाणाला उभा केलं. काय त्यांच्या आपण काय सांगणार त्यांचं, होय. त्यांच्या मनावलं काम आहे. हा हा उद्या दीपक चव्हाणाला उभा केलं तर हा हा त्यांनी दीपक चव्हाण भेटच दिली नाही 5 वर्षात, होय. असं मध्येच हा विदर्भात तिकडे खाली दादा गेले नाही ते रणजित दादा पडले वेळेस हा भेटच दिली नाही गावाला. तसं दीपक चव्हाण गावाला भेटच दिली नाही, मोकळी भेट तरी कोणतरी आमच्यावरचा मालक असतो कोणी हा त्याने कमीत कमी जनतेला भेट दिली पाहिजे. दिली का? माझा पक्ष भाजप. काय वार आहे नेमकं सध्या? वार नाही, भाजपच सरकार आलं पाहिजे. कशासाठी? नाही नाही, आलं पाहिजे ना. अहो शेतीमालाला दर नाहीत. मग तुम्ही देणार आहे का? राष्ट्रवादी देणार आहे का? आम्ही नाही, राष्ट्रवादी नाही, पण शेतकरी नाराज आहे. कसा नाराज आहे? मी शेतकरीच आहे ना. होय. हा. मोदीचं 2000 रुपये मिळते का कुणाला? तुम्हाला? त्याच्याशी गरज नाही आम्हाला. हा शेतीमालाला दर पाहिजे, हा भाजप आलं पाहिजे. भाजप दर दे ना की पण शेतीमाला. तुम्ही कशावर आहे? रस्त्यावर आहे का कुठे? हो रस्त्यावर आहे. राष्ट्रवादीनं काय केलं? राष्ट्रवादी खडी. हा आम्ही रामराव आहे. डाळिंबाला अनुदान दिलं, कुठं? कुणाला? फळबागांना अनुदान दिलं, कुणाला? कारखानदारांना अनुदान दिलं, कुणाला? कारखान्यांना अनुदान दिलं. कारखाना आमचाच आहे, आमचा दादा ठरविल. होय. हो. कशामुळे नेमकं पण? नाही नाही, भाजप चांगलंय. आमदार तुमच्या गावाला आलं का नाही दीपक चव्हाण? मी बघितलाच नाही. 50 वर्ष माझं रनिंग आहे, बघितलंच नाही. बघितलंच नाही अजून. काय म्हणून बघितलं? दादा बघितलं का मी? लग्नात नाहीच बघितलं. लग्नात आलं असलं की इकडे? कुणाच्या? कुणाच्या गावातल्या? मला सून आली का? तुम्हाला माहिती का? नाही. नाही आली. सून आली का? आली. हा. आम्ही पत्रिका देऊन आलो नाही होय. दीपक चव्हाण. बर. मग आता काय करू? मग महाराज आला असतं, श्रीमंत रामराजेंनी कामं केली असतील, संजीव बाबांनी कामं केली असतील. ऐका की हा तुम्हाला एक गोष्ट बोलू का? हा दादा निंबाळकर आहेत, महाराज निंबाळकर आहेत. हा आपल्याला त्यांची जी वाद नाही का? बर. बरोबर आहे. हा आपला पैसे कुठला? हा भाजप. हा भाजपला सरकार. पण आता भाजप इथली जागा रामराजेंना जाणार आहे, गढ्याला जाणार आहे, मग कसं काय? पण आमदारच आम्ही बघितलं नाही तर पण आमदार नाही बघितलं, पण जागा जाणार आहे. ती एक पक्ष मित्र पक्ष आहे दोन्ही. आम्ही उभं करू. तुम्ही कुठं उभा करणार? पण जागा गेली अजित पवार दादांना, मग कसं काय? नाही हा, ती बघतील ना, आम्ही बघू ना काय करायचं. मग तुमचं भाजप नसणार अपक्ष तुम्ही, मग रामराजा म्हणा नाही आमचा ऊस. होय. हा मग चालतंय. चालते. हो बरोबर. खरं सांग ऊस न्यायला की चालतंय? नाही नाही ऊस म्हणजे आम्ही काय पुन्हा जेव्हा जगायचं. बरं बरं. हा मग कारखाना कुठे आहे? कारखाना दादानी केला म्हणून तुम्ही दादाकडे? म्हणून भाजप. अहो असं असतं का? तसं नसतं ते. हा असं नाही की हा. कारखाना दादाने केला म्हणून आम्ही भाजपकडे. बरं. अशातला विषय. नाही. आमची भाकरी कोण करणार आहे? दादा करणार आहे का बाबा करणार आहे? दादा करणार आहे. हा मग म्हणून वारे कोणाचा आहे सध्या? वार तसं सध्या तर काहीच सांगता येत नाही. कशामुळं? कशामुळे उमेदवार डिक्लेअर नाही. उमेदवार काय पक्ष आहेत की 6 पक्ष आहेत महाराष्ट्रात? पक्ष आता पण कोणत्या पक्षाला मिळते कोणत्या नाही ते- भाजप आहे, गड्याळवाली आहे ती, तुतारीवाली आहे ती, इकडं धनुष्यबाणवाली आहे ती. नाही तसं नाही काय सांगता येत. हा सध्याचं आमदार दीपक चव्हाण इकडे आपल्याकडे काय कामं केली का? काहीच केलं नाही. महाराजांनी काय कामं केली का? श्रीमंत रामराजेंनी पहिले होतं त्यांचं, पण आमदारांचं काम काहीच नाही. काहीच नाही. श्रीमंत संजीवनी कामं केली असतील इकडे. पहिल्या काळात त्यांचं झालं. माजी खासदार रणजितदादांनी कामं केली का त्यांनी इकडे? बी भरपूर केलं. काय कामं केली त्यांनी? तर काय तसं नेमकं काय सांगायचं? सध्या मग कोण चर्चेत कुणाची नाव आहे ते काय? चर्चेत काय नाही तसं सांगता. होय. जनतेचा काय कौल आहे? जनतेचा कौल म्हणजे आता एकतर उचल बांगडी इकडं पळ तिकडं पळ, त्यामुळे जनतेचा कौल काहीच सांगता येत होय. नाही. आणि जनतेला काहीच निर्णय घेता येत असं होतं. वस्तुस्थिती अशी आहे म्हणजे जनता म्हणजे नाविलाज असतो मतदान करत, का म्हणून बरं इलाज का म्हणून? खुश होऊन करत. कारण कसं आता एक जणाला मतदान केलं तर थोड्या वेळाने दुसऱ्या दिवशी बघतो तर हा तो दुसऱ्या पक्ष. पक्ष बदलू नये की, पण धोरणं महत्वाची येते ना. धोरणं तुम्हाला दर मिळतोय का शेतीमालाला? काहीच नाही. आणि आता सध्या शेतकऱ्याचा कोण वाले? मग सरकार कोणाचं आहे केंद्रात? भाजपचं सरकार आहे. भाजपचा आहे. मग बरोबर. तुम्हाला दर देणार तरी तुम्ही म्हणताय त्यांचं चांगलं आहे. नाही दर आता कोण आलं तरी शेतकऱ्याचा वाली नाहीच कोण.
काय शेतकऱ्याला काय केलं पाहिजे नेमकं? काय केलं पाहिजे आहे त्याचं कष्ट करतो त्याचं फळ मिळालं पाहिजे आहे का त्याला. आता तुम्ही सांगा बिस्लरीची बाटली 20 रुपये हा नुसतं पाणी आणि गाईचं दूध 24-25 रुपये हा. शेतकरी प्रत्येक क्षणाला अडचण येते की त्याची कर्ज माफ झाली पाहिजे ती. तर कर्ज माफ तर ही एक आम्हीच झालं, पण जे शेतकरी कष्टाने कमवतो त्याला हमी भाव आहे का? आता उदाहरणार्थ घ्या, जेवढे धंदे आहेत ते प्रत्येक माणूस आपल्या किमतीचा स्वतः किंमत ठरवतो मालाची. आज शेतकरी एक असा वर्ग आहे की आपली वस्तू असून सुद्धा ती किंमत करू शकत नाही, दुसऱ्याच्या किमती करून तो घेऊन येतो. आणि त्याला ना विलाज असतो, दुसऱ्यानी किंमत केलेली त्याला ती मानावं लागते, कारण प्रशासनच तसं आहे, नियमच तसा आहे. काय होईल आमदारकीच नेमकं? आमदारकीचं काय नाही सांगता येत, उमेदवार डिक्लेअर नाहीत, कोण नाही, त्यामुळे काही सांगता. वार कुणाचा आहे आता? आमदारकी लागली, वार उमेदवार डिक्लेअर झाले नाही. उमेदवार नसते, पक्ष येते की 6 पक्ष आहेत. वार कोणाचा आहे? वार आहे की तुतारीचं, पवार साहेबांचं. पवार साहेब. तुतारीचा माणूस कोण आहे फलटणला? बघू आता कोण करतील ती. अजून कोणी घेणार पण तुतारी? आहे बघू आता, आहेत तसं खेळणार आहेत की तुतारीकडून. कोण आहे ते सध्या? बघू आता चर्चा ऐकतोय आगवणे साहेबांची. होय, हो अगोनी साहेबांनी घेतली तर मग तुतारी संगत, हो हो. नाही घेतली तर नाही घेतले तर मग आहेत, दादा आहेत, रामराजे आहेत, बघू काय. तुतारी गेली त्याच्याकडे जायचं. हो हो. आणि समजा महाराजांनी तुतार घेतलं त्यांच्या संग जाणार की महाराजांच्या बरोबर. होय, आणि त्यांनी नाही घेतली तर मग दादा संघ. मग दादा संघ होय. सध्याचा आमदार दीपक चव्हाण तुमच्या गावाला आलं का? येते कामं केले का त्यांनी? काम म्हणजे रस्त्याचं काम चालले, पाण्याचं पाठीमागे दादांनी केले, तसं आहे बऱ्यापैकी. म्हणजे कामं झाली, दुईकडे पण कामं झाली. हो झाली. फक्त माणूस चांगला पाहिजे. माणूस जसे निलेश लंके, ओमराजे निंबाळकर, जसे हे आमदार साहेब होते का नाही तसे आमदार पाहिजे. जनतेचं सुख कशात आहे तेवढं त्यांनी पाहिलं पाहिजे, बस. ह्याची तर आम्हाला काय ते आम्हाला काय माहिती नाही, आम्ही काय याला इंटरेस्ट घेत नाही. फक्त रणजितदादा तो उमेदवार असला तर आम्ही त्या गोष्टी विचार करू. अजून विचारच करणार आहे? विचार म्हणजे कसं, मतदान कसं करायचं, काय करायचं. सध्याचा आमदार दीपक चव्हाणांनी कामं केली पाहिजे? नाही, आम्ही कधी बघितलं पण नाही त्यांना. रेल मध्ये सांगतो खरोखर, आमदारांना बघितलं नाहीत का कामं बघितलं नाही? आमदारांना नाही, कामं पण नाही बघितले. महाराजांनी केली असतील, संजीव बाबांनी केली असतील. कोणच आलं नाही आमच्या गावात, मानेवाडीमध्ये कोणच नाही. दादांनी कामं केली का? दादांनी केली. काय कामं केली? रस्त्याची कामं केली, आणखी मंदिरांची कामं केली. आणखी त्यांच्याकडे आता एक प्रपोजल टाकलाय आम्ही स्वतः ग्रामस्थांना. कुठला? डेपोचा. आणि आम्हाला दार काढून द्यायचा. कशाच दार? कॅनलच्या ह्याच्यातनं प्रपोजल टाकलाय आम्ही. दादा आलं त्या दिवशी मराठी सरांच्या इथं भेटायला, सगळ्या ग्रामस्थांना भेटलं. मी काम करून देतो. आता काय कोण उमेदवार आहे दादाचं? आता दादा निवडतील ती, आम्ही काय निवडू शकतो का? यंदा कुणाच वार आहे मग? वार आता काय आता सांगता येते का? आल्याशिवाय रंगणात आता रिंगण तापायला लागले की? तापायला लागले तर मग तापल्या बघतीलच की माणसं. काय यंदा मग तुतारी का गाड्या? सध्याचं आमदार इकडे आलं का आपलं दीपक चव्हाण? आमदार दीपक चव्हाण आलं का इकडे? कामं केली की नाही त्यांनी इकडे? काय करायचं काय, थोडीफार इकडे तिकडे ही दोन्ही करणार माणसं का? माझी खासदार रणजितदादांनी कामं केली इकडे? काय केलं? आता सगळं चाललंय, बाकीचं केलंय. श्रीमंत रामराजेंनी कामं केली इकडं? संजीव बाबांनी आता पहिली केली, आता अलीकडे ते बी काय करणार, हे बी काय करणार, दोन्ही चालणार. शरद पवार शरद पवारांनी जुन्या काळातले कामं केली, बिल्डिंग गोच्या वाचवला, रोजगार हमी काढली, माणसं जगली 72च्या दुष्काळात. बर, त्यामुळे शरद पवारला किंमत जास्त आहे बाकीच्या. म्हणजे ही जी आहे ती चोर आहे. ती कोण? शिंदे सरकार आहे, मिंदे सरकार आहे. मिंदे त्यांनी ती काय केलंय, भ्रष्टाचार लय त्यांच्यात चाललाय. काय केलं त्यांनी? अहो आता आमदार व्हायचं असलं तर 20-20 कोटी मागते ती उभं राहायला. 20 कोटी मागते? हो, मग आमदार. मग आमदार. ह्यांच्यात भ्रष्टाचार आहे. आणि गोरगरिबाचं काय हाल चाललंय? काय चाललंय? येळव पैसा मिळाला माणसाला कुठला. शेतकऱ्याची पीक पाण्याचं भिजले, ओला दुष्काळ पडला, कुठं नुकसानकी झाली, त्याची भरपाई मिळते का? 2000 दिले की मोदीनं? अहो काय त्या 2000चा उपयोग? ते नाही दिलं बरं. महिलांना दिला, आणखी दिला. काय महिन्याला तर देऊन त्याचा उपयोग आहे का? काय उपयोग नाही त्याचा. का बरं? कांद्याला भाव आहे का?
आता 6,000 रुपये चाललंय का? 27 रुपये चाललाय गहू. 40 रुपये गहू मुंबईला मिळतोय आणि इथं 27 रुपये. मुंबईला दूध काय भाव चालले, मी मुंबईला बी राहणार आहे. मुंबईला दूध कसं आहे आणि इथं कसं घेते ती? 27 रुपये 28 रुपये लिटर आणि मुंबईला 30 36 80 रुपये लिटर दूध चालले. सध्याचं आमदार इकडे आलं का दीपक चव्हाण? दीपक चव्हाण यांचा कुठं नाही राहणार उभाच राहणार नाही. नाही हे संपलं ना त्यांचं आता. उभा कोण राहतोय? आरक्षण संपलं ना. नाही अजून आहे 5 वर्ष आरक्षण. असं मग कोणी बी असलं ना, आम्ही रामराजेची माणसं. रामराजेने आम्हाला कॅनेल आणलाय, त्याच्यामुळे आम्ही सुखी झालोय. जिथं आमची सप्राची घरं होती तिथं आता बंगलं झालं ते. आणि आम्ही कामी झाली तर ऊस आम्हाला फलटणवर आणायला लागायचा खायला. आता आमच्या तिथं ऊस वाटला 2-2 4-4 मोळ्या पडलेले. असं आहे ते पाणी आणल्यामुळे सर्व झाले. त्याने कुणीकडे गेलं पाहिजे? तू तारीख का नाही रामराजे भाजपमध्ये गेलं तरी आम्ही रामराजेच्या मागे जाणार. आणि मिंदे सरकार संघ गेले तरी त्यांच्याच मागे जाणार, रामराजेच्या मागे जाणार. हो रामराजे जातात तिकडे आम्ही जाणार, हे आमचा नियम आहे. नेमकं वारं कुणाचं आहे सध्या? वारं काय आता दोघांचं वारं आहे तसं. दोघांचं पण आहे. जास्त कुणाचं आहे? पण जास्त आता इथं उपळ्यात तर दादाच आहे. होय रणजित दादांचं. काय कामं केली त्यांनी इकडे? रणजित दादा रस्त्याचं काम चालू आहे. बर आमदारांचं काय? दीपक चव्हाणांचं सध्या इकडे त्यांचं बी आहे की बऱ्यापैकी काम. होय. तुतारीचं काय? तुतारीच आता उमेदवार फायनल झाल्याशिवाय काय तर उमेदवारावर डिपेंड आहे. उमेदवारावर पण वारं सध्या इकडे वार आता उमेदवारावर डिपेंड राहणार वार. जास्त इकडे कुणाचं जास्त इकडे? उमेदवार फायनल झाल्याशिवाय काय करणार? होय.